वसईच्या सातिवलीत 6वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आहे। मुलीला वेदना झाल्यानंतर नालासोपाराच्या रुग्णालयात तिला हलवण्यात आलं। प्रकृती चिंताजनक असल्यानं मुंबईच्या जे रुग्णालयात मग तिला दाखल करण्यात आलं। जे रुग्णालयातच उपचारादरम्यान या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर 6वीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। वसईच्या सातिवलीतील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेत उशिरा आल्यानं शिक्षिकेनं मुलीला 100 उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आहे। शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली, त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यानच 13 वर्षीय काजल गौंड हिचा मृत्यू झालाय। एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे। आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आहे, एकदम वंचित घटकातली मुलगी आहे, तर तिला शासनाकडून एक ठोस मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे। वसई विरारमध्ये एक शाळा अशी नाही, जवळजवळ 100च्या वरती शाळा अशा आहेत। मामला क्या है, इसकी जांच की जाएगी और जांच करने के बाद रिपोर्ट वरिष्ठ कार्यालय के लिए अगली कार्यवाही के लिए भेजा जाए। पहले जांच करेंगे क्या बात है और उसके बाद ही रिपोर्ट बनाएंगे।